त्यांनी दिली। आम्ही विश्वासार्थ जपणारी लोक आहोत भाऊ, तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक आहोत भाऊ। पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतात भाऊ, चुकीच्या अफवा पसरवल्या। 25-30 वर्ष माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे। माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ। ते आज राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करतात भाऊ। मला त्यांच्याबरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत नाही, पण माझ्यावर सारखं शिंतोडे उडून उडून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं काम केलं। आणि भाऊ एक साईडला म्हणतात माझ्या राज्यामध्ये नेत्यांशी जमते, केंद्रामध्ये नेत्यांशी जमते आणि स्वतःचे आरोप लपून ठेवतात भाऊ। तर आज मला या निमित्ताने सांगायचंय भाऊ, स्पष्ट कळले पाहिजे पिंपरी चिंचवडकरांना, माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना कळालं पाहिजे की या शहरामध्ये भूमिपुत्रांपासून तर या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे आणि त्याला प्रत्येक सुविधा पुरवण्याचं काम माझ्या बरोबर माझ्यावर असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं भाऊ तुमच्यामुळे आमची ती जबाबदारी आहे। या निमित्ताने एवढंच सांगतो, जास्त नाही बोलत, पण येणाऱ्या 16 तारखेला भाऊ तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विश्वास देतो, या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।